महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमान शिकवला, मराठी अस्मिता शिकवली, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली, उर्मी दिली, ऊर्जा दिली. दिवंगत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आज या कामगार संघाच्या वार्षिक केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित कामगार संघ आणि लोकाधिकार समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, उपस्थित निष्ठावंत बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर यांची नावं सांगायची गरज वाटली नाही, आता इतकी पाठ झाली सगळ्यांची. पण मी आज ही कार्यकारिणीची आपली प्रथा आहे, निमित्त असतं माझ्या वाढदिवसाचं, पण आपण ते न करता उभा देश धमाल करत असतो. आपण गेलं वर्ष कसं गेलं आणि पुढचं वर्ष कसं करायची चिंता करत असतो. सरकारचं बजेट येतं की नाही माहिती नाही, पण आमचं बजेट 31 डिसेंबरला येतं म्हणजे येतच. आणि ते बजेट आमचं 31 डिसेंबरला येतं, नवं वर्षाचं बजेट येतं. मला आनंद आहे. तो फोन त्याच्याकडे दे. मला आनंद आहे. कधी कधी मागे वळून पाहताना खूप विषय मनात येतात. संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला काही भरणार आहे. आपलं मनोरंजन वेगळंच असतं, आपलं रंजन असतं. पण या मध्ये बघताना पक्ष वयात आला की वयस्कर झाला असं एक मनात वाक्य आलं माझ्या मनात. आम्ही वयस्कर झालो की वयात आलो. वयात येणं बरं असतं, पण वयात आल्यानंतर हुदडून वाईट असतं. वयस्कर झालेलं सुद्धा बरं असतं, पण अगदीच म्हातारपणाला गवसणी घालणं बरं नसतं. आणि म्हणून मी तो सर्वांना सांगतो, आम्ही सर्व इथे बसलेलो म्हणजे जेव्हा छत्रपती शिवरायांचं नाव घेतो तेव्हा शेलार बाबाची आठवण येते, किंवा मोहिते सुद्धा सरदार ते वयस्कर होते बरं का. पण महाराज जेव्हा बसल्यानंतर एखादी गोष्ट सांगायचे तेव्हा मुठभर असायची ते, पण ठरवायचे करायचं म्हणजे करायचंय आणि ते केलं जायचं बरं का. आणि म्हणून मला आजही वाटतं, काल परवाकडे अशी घटना घडली की आपला एक नंदू सराफ नावाचा क्रिकेटर होता आपल्या टीममधला, महानगर टेलिफोन मधला खेळायचा, अतिशय उत्तम फलंदाज. म्हणजे एक T20ची मॅच आपण काही वर्ष म्हणजे 3 वर्ष सातत्यानं जिंकत आलो. त्याच्यामध्ये नंदू सराफ हा कायमचा संबंध त्याचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला पारितोषिक मिळत गेलं. मॅन ऑफ द सिरीज असं त्याला 3 वर्ष मिळालं नंदू सराफला. तो नंदू सराफ दुर्दैवानं आपल्याला सोडून गेला. आणि म्हणून आपलं जे क्रॉस मैदानावरचं पीच आहे तिथं आपलं एक पॅव्हेलियन आहे. पण काय म्हणजे रस्त्यावरच्या झोपड्या पण त्याच्यापेक्षा बऱ्या असतात. त्याला छत असून नसल्यासारखं काय, त्या जुन्या काळात त्या ट्रंका असायची ना पॅडवर ठेवायला, एबडामेन गार्डबीड अशा ट्रंका पडलेल्या आहेत, गंजलेल्या आहेत. हे सगळं तिथं पाहिलं. आणि माझ्याकडे मोहिते एकदा मला म्हणाला, बाई हे जरा बघ ना, तुला काय करता आलं तर पॅव्हेलियन बांधून दे. आता मैदानात बांधकाम करायचं म्हणजे अनेक अडचणी असतात, ते बांधकाम नाही करू देत, पक्क बांधकाम करू देत नाही. पण एकदा मनात आलं ना की एखादी गोष्ट करायची आहे ती कशी करता येईल, फक्त त्याला चिकाटी लागते. मात्र ते चिकट मी चिकट सोडलं नाही. म्हटलं मलाही आवडेल एक सुंदर पॅव्हेलियन बनवायचं. मी निधी दिला, वितरित झाला, मंजूर झाला, प्लॅन मंजूर झाला. आणि म्हणून त्याचं भूमिपूजन करायला गेलो. आणि त्यांना सांगितलं हे जुनं जे दिसतंय ना पॅव्हेलियन त्याचा फोटो काढून ठेवा. आणि म्हटलं हे पॅव्हेलियन जसं आहे ना तशी माझ्या महानगर टेलिफोन निगमची अवस्था आहे. आणि मग आता नवीन जशी होईल ना तसं उद्याचं महानगर टेलिफोन निगम झालं पाहिजे अशा प्रकारचं ती माझ्या विचारांची पायाभरणी तिथं मी केली. आणि ती पायाभरणी करताना माझ्या मनात असं आलं, काय माहित आले देवाजीच्या मनात, सध्या मोदीच्या पुढे कोणाचं चालेल ना असं आहे ते. त्यामुळे
विचार मानत येतो की तुमची नक्की आर्थिक संहिता काय आहे, तुमच्या समोर दृष्टिकोन काय आहे, तुला नक्की काय करायचं आहे आणि आपण नक्की कुठं चाललोय. तुम्ही फक्त आपल्या एमटेल पुरता विचार न करता तो तर करायचाच आहे, पण चौफेर नजर टाकावी लागेल. कारण माझ्या परिसरामध्ये किंवा प्रांगणात मी एक झाड लावलंय, त्याला मी निश्चित पाणी घालतो, पण खतं मिळतात का रे, खत मिळतंय की नाही बघायला लागेल. अगदीच काही नसेल तर पाखरं येतात की नाही बघायला लागेल. पाखरांचे कधी आपण विचार केला का, पाखरं म्हणजे काय आहेत, ती येतात की नाही येत, का येतात पाखरं. ती पाखरं त्या वृक्षावर बसतात जिथे त्याला फळं मिळतील, त्याला अन्न मिळेल त्याचं, पण जाताना मात्र विष्ठा टाकतात. ती विष्ठा त्या झाडाला खताची भूमिका घेतं बरं का. अनेकदा पिंपळाची झाडं आपल्याला उगवताना दिसतात, ती कोणी लावली नाहीत, ती विष्ठेतून उभी राहिली. निष्ठा आणि विष्ठा बघा काय फरक आहे ती. पण ती जर उभं राहण्याची ताकद असेल, त्याच्यात ताकद आहे. तुमच्यात सुद्धा ताकद ही पहिली लक्षात घ्या. तुम्ही हार मानू नका जीवनामध्ये. मग मी तर 14 वर्ष 10 वर्ष भांडतोय ना, मी कंटाळलो पाहिजे होतं. किती वर्ष तेच 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 बोलू, किती वर्ष महानगर टेलिफोन निगम बद्दल बोलू, किती वर्ष BSNL बद्दल बोलू. पण सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, बोलावं लागेलच, पाठपुरावा करावा लागेलच. येईन मी विद्यमान राजकारणावर सुद्धा, पण मग या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की नक्की काय चाललंय. मग मी जेव्हा लोकसभेमध्ये पाहतोय, दुर्दैवानं देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी जी भूमिका घेत आहेत, ती भूमिका त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा पटत नाहीये, पण बोलण्याचं धारिष्ट कोणाकडे नाहीये. अनेक त्यांच्या पक्षातील लोक खाजगीत म्हणत असतात, क्या करेंगे अभी कुछ बोलेंगे कैसे. कारण जेथे जिथे जो खासदार आहे तिथे तिथे एखादा उद्योग आहे, तो उद्योग जर विकला गेला किंवा त्याचं खाजगीकरण केलं तर त्या खाजगीकरणाचे परिणाम काय होतात. तुम्ही, मला असं वाटतं वंदनीय शिवसेना प्रमुखांचे असे काही भरघोस आशीर्वाद मिळाले, ते आई भवानीचे आशीर्वाद आहेत. जगाला त्रास होतोय, जग सगळ्या महागाईच्या आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याची झळ देशातील सगळ्या माणसांना लागते, फक्त ती लागत नाही माझ्या महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांना. समजलंच नाही आम्हाला. आणि म्हणून कधी कधी वाटतं मुलं सुद्धा खूप लाडावली ना का त्रास देतात, काहीच न कष्ट करता मिळालं ना. आता नवीन पिढी सुद्धा जी चिटकून आहे ती पेन्शनमुळे आहे. त्यांना जर पेन्शन मिळाली असती तर ते पण आले नसते. म्हणजे चल 31 डिसेंबर आहे, आज किधर भी जाएंगे साला बाद में देखेंगे, पहिली पार्टी करू मग बाकीचं पुढचं बघू. तर तुम्हाला प्रश्न अडचणी ठेवल्या ते बरं आहे असं मला वाटतं. सुटलं का तुम्ही पळालात, मग तुम्ही किती याल मलाही माहिती नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये काही गोष्टी घडल्या, त्या निश्चितपणे सांगितल्या पाहिजेत तुम्हाला. थोडं लोकसभेतलं सांगेन आणि इकडचं पण सांगेन. एक गोष्ट काय घडली तर केंद्र सरकारनं सभागृहामध्ये सांगितलं की महानगर टेलिफोन निगमचा आम्ही आजही, ते असं म्हणतात, दी कंपनी इज अ स्ट्रॅटेजिक कंपनी. सो BSNL इज अ स्ट्रॅटेजिक कंपनी, वी विल नॉट डिझॉल्व्ह इट. आम्ही तिला घालवणार नाही. इट्स अ स्ट्रॅटेजिक हा शब्द असा आहे की ती देशाच्या मौलिक धोरणाची आहे. ती त्या धोरणानुसार रेल्वे आम्ही चालवणार, BSNL आम्ही चालवणार, पण घुसमटवणार बरं का, तुम्हाला मारून नाही टाकणार, पण चालवणार ना. मग चालवण्यासाठी करताय काय सांगा, बाबा पैसे नाहीत. मागच्या बजेटमध्ये एकूण 60,000 कोटी रुपये दिले आणि पुन्हा आत्ताच्या गेल्या, तो जो काय प्रकरण घडला लोकसभेतला तो येतो त्याच्यावर, गेल्या 8 दिवसामध्ये गेल्या बजेटमध्ये सप्लिमेंटरी डिमांड्स म्हणतात, पूरक मागण्या, त्या पूरक मागण्यांमध्ये पुन्हा 1,500 कोटी रुपये ऑप्टिकल फायबरसाठी दिले गेले. मग पहिल्या 69,000 कोटीचं केलं काय ते तर कळू द्या. आणि नेमका लोकसभेत काय झालं तुम्हाला कल्पना आहे. त्यानंतर सगळे सस्पेंड, आम्हाला बोलूही दिलं जात नाही. मी अस्वस्थ होतो आणि नेमकं त्या दिवशी मी अश्विनी वैष्णव जे आपले मंत्री आहेत, म्हटलं आता हा माणूस मी काय करू, मला बोलूही देत नाही, निदान अशाशी बोलू. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो, सभागृह चालू होतं.
आणि शेजारी असं बसलो, इकडच्या बाजूला चेअरमन अध्यक्ष बसलेत वरती, ट्रेजरी बेंच ज्याला म्हणतो ते असे बसलेले असतात माझ्याच दिशेने, तुम्ही ऑपोजिशनवाले बसलेले आहेत, आणि इकडे मध्ये साधारण आम्ही असतो मधल्या गट्ट्यात, आणि इकडे ती प्रेक्षकांची गॅलरी आहे. आणि त्या प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये मी इथं बसलोय, माझ्या उजव्या बाजूला अश्विनी, मी त्यांच्याशी बोलतोय, मला गॅलरी बरोबर दिसते, आणि मी त्यांच्याशी असंच म्हणतो तुम्ही नक्की काय करताय. मी बजेट व सप्लिमेंटरी डिमांडवर पण बोलणार होतो, तेव्हा मला हेच बोलायचं होतं की तुम्ही आता 1,500 कोटी रुपये दिलेत, अगोदरच्या 59,000 कोटीचं केलं काय ते सांगितलं नाही. बोलो आपने कहा कि 4G लाएंगे, क्या हुआ उसका. अभी जब भी मैं सीएमडी से बोलता ला रहे, जेव्हा ते आणण्याचं ठरलं, स्ट्रॅटेजी कंपनी आहे ना, ते आणण्याचं ठरल्यानंतर टेंडर निघालं, आपल्या कंपनीने टेंडर काढलं, टेंडर फायनल झालं, टेंडर एका चायनीज कंपनीला लागलं. आता चायनीज कंपनीला टेंडर लागल्यानंतर तिकडनं ते इक्विपमेंट येणार होती आणि 4G आपल्याकडे लागणार होतं. मग काय झालं, मग आपलं लडाख लेह मधला वाद झाला आणि चीन बरोबर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. चीनने घुसखोरी केली आणि त्यातून जो तणाव निर्माण झाला, त्या तणावानंतर चीन बरोबरचे आपले व्यवहार थंडावले, थांबलं, आपलं ट्रेडिंग स्टॉप. मग आता आपलं इक्विपमेंट कुठे येणार. मग मी आपल्या सीएमडीने सारखा विचारतो क्या हुआ. यानं माझी देशाच्या आदरणीय पंतप्रधानांना किमान 5 ते 6 पत्र एका विषयावर आहेत, आणि प्रत्येक वेळेचं एकच उत्तर होतं, आय हॅव रिसीव्ड युअर लेटर डेटेड सो अँड सो. पुढे लिहित नाही कशासाठी आलंय म्हणून, पत्र काय विषय आहे ते, पण निदान रिसिप्ट तरी देतात की तुझं पत्र आलं. करत काहीच नाहीत. तेव्हा मी त्यांना विचारलं की आता तुम्ही नक्की काय करताय. तर सीएमडी म्हणाले मैं गया था. म्हटलं अरे आपल्या देशामध्ये कोणी करतं, तुम्ही दुसऱ्या देशातनं घ्या, चीनचं राहिलं बाजूला, परत टेंडर काढा पाहिजे तर. गया था प्रधानमंत्री के पास, उन्होंने कहा आत्मनिर्भर. मध्ये आता श्रीराम सुरू आहे तसं तिकडे आत्मनिर्भर, तर आत्मनिर्भर. आता आत्मनिर्भर मान्य, मला अभिमान आहे. एखादी गोष्ट माझ्या देशात निर्माण होत असेल तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही, पण देशात कोणी ती निर्माणच करत नाही, तरी सुद्धा देशातूनच खरेदी करा, कारण आमच्या मित्राला मदत करायची आहे. तो जगला तर मी जगणार आहे. त्यांचा मित्र जगायचा होता ना, त्या मित्रासाठी चाललं सगळं, आणि म्हणून आपल्याला खरेदी करू दिलं नाही. आत्मनिर्भरच्या नावाखाली आपल्या देशामध्ये कोणी काढलं नाही. मी वैष्णवींना विचारलं, बाजूला बसलो तेव्हा, क्या कर क्या रहे हो आप. नहीं आया इक्विपमेंट आया है, लेकिन आत्मनिर्भर अपने देश में बनाया है. हमको तो अभी अमेरिका ने भी ऑर्डर दी थी कि आपका जो इक्विपमेंट है हमें दे दो, हम एक्सपेरिमेंट कर रहे हैं. आम्ही एक्सपेरिमेंट करतोय, कुठेतरी प्रयोग करतोय, प्रात्यक्षिक पाहतोय. म्हटलं कुठं करताय. तर जिथं कोण कस्टमर तिथे करतो, जगलं तर तिथे बघू, ते जगलं तर इकडे आणू. मुंबईत आणलं आणि फेल्युअर झालं तर लफडा होईल म्हणून म्हणे तिकडे करतोय. ठीक आहे म्हटलं, किती दिवस लागणार त्या प्रयोगाला, काय वेळ काळ आहे की नाही. तरी सुद्धा आम्ही मोदी मोदी करतो. मला आश्चर्यच वाटतं जायला. वाईट नाही वाटत तुम्हाला. आमचा काही व्यक्तिगत राग आहे का त्यांच्यावर. तुमच्या धोरणांवर राग आहे, तुमच्या नीतीवर राग आहे, तुमच्या आचरणावर राग आहे, तुमच्या व्यवहारावर राग आहे. तुम्ही देश उद्ध्वस्त करायला निघालेला. 10 वर्षात त्या काँग्रेसच्या नावानं खडे पडत राहिले. 2G 3G 2G 3G क्या घोटाळा हुआ. अरे जग गेलं 6G वर. तुम्ही 2G 3Gच्या घोटाळ्यावर बोलताय, अजूनही काँग्रेसवर आरोप करताय. त्या काँग्रेसवर आरोप करत राहिले. त्या 2G 3G वरनं तो घोटाळा नव्हताच, हायपोथेटिकल झाला तो. म्हणजे एखादी वस्तू, तुम्ही एखादी साडी घेता आणि एखादी साडी घेतली, तुम्ही म्हणालात ही साडी मी 5,000ला घेतली. 5,000ला घेतलीस, तिथं तिची किंमत 10,000 मिळालीस, ती बाजारात विकलीस. हा तू कशी स्वस्तात घेतली. किंवा एखादी वस्तू आपण स्वस्तात घेतली, म्हणजे यांनी काय दाखवलं, 2G 3G आम्ही स्वस्तात विकलं. ते जर खरं बाजारभावाने विकलं असतं तर सरकारला 1,00,000 कोटी रुपये मिळाले असते. इट वॉज हायपोथेटिकल. जर आणि तर या भावाने विकलं असतं तर
माझं घर मी या वाहने विकलं असतं तर घर मला एवढे पैसे मिळाले असते, पण मी स्वस्तात घर विकलं. हे सगळं हायपोथेटिकल होतं. हे राजा, कनिमोजी, दयानिधी मारन सगळे जेलमध्ये गेले, सगळे सुटले, निवडणुकीत पुन्हा उभे राहिले, खासदार झाले. आता हे राजा तर वरती तिकडे बसतो तालिकेवर. भ्रष्टाचारी होता ना, तर तालिकेवर का बसवता? लोकसभेच्या तालिकेवर बसवता तुम्ही भ्रष्टाचारी माणसाला. मग तुझी त्रिचं काय झालं? काय नाही झालं ते सांगत तुम्ही 10 वर्ष काढलीत. 10 वर्षात महानगर टेलिफोन निगम 1 इंच पुढं सरकलं नाही. आज काय होतंय? मध्येच नेटवर्क येतं, BTS संपलं का जातं, परत दुसरा BTS होतं तेव्हा येतं, परत जातं. त्यांचं बाथरूममध्ये पण येतं, बेडरूममध्ये पण येतं. म्हणजे तिथं सुद्धा जी मर्यादा आहे त्या मर्यादेचं उल्लंघन करून त्या वेव्ह सोडल्या जातात. त्यामुळे ते येतं बाथरूममध्ये आणि बेडरूममध्ये सुद्धा. हे कोण करतंय? कोण करतंय? देशाचं केंद्र सरकार करतंय. आता गावागावात जातात मोदी सरकार, मोदी सरकार. मला गावातल्या लोकांचं तर फार कौतुक वाटायला लागले. मस्त अडवतात. काय काय मोदी सरकार? सरकार कोणाचं? भारत सरकार बोला, मोदी सरकार कसलं? तुमचं आहे का ते? पैसे आमचे आहेत ना. आत्ता मी काल काय रे ते मेडिकलचं मला दाखवलं, त्या दीपक कानडे आलाय की नाही माहिती नाही, ते आता आलाय ना, त्याने ते बिल दाखवलं मला. एक भारतीय काय ते जनऔषधी ना परियोजना, नाव काय? भारतीय जनऔषधी परियोजना. भारतीचा भा, जनऔषधीचा ज आणि परियोजनेचा प, भाजप. गोळ्यावर सुद्धा भाजप ही 3 अक्षरं मोठी दिसतात. टॅबलेटवर देता तुम्ही भाजप. कुठल्या थराला तुम्ही प्रचारासाठी गेलात लक्षात घ्या. म्हणजे आरोग्यासाठी दिलेल्या गोळ्या सुद्धा भाजप. म्हणून आपल्या बाबतीत त्यांचं धोरण, ते जे थोडंसं असरोणकर म्हणाला असं बोलले, विकलं तर काय होईल? विका ना, हिंमत आहे तर. तुम्ही केला प्रयत्न. म्हणून मग दुसरा मार्ग काय सांगितला होता? आम्ही पैसे देऊ नाही तर मग तुम्ही मॉनिटायझेशन करा. तुमच्याकडे प्रचंड प्रॉपर्टी आहे, जमिनी आहेत, विका आणि पैसे उभे करा. चांगली गोष्ट आहे. पण मोकळ्या जमिनी विकायच्या सोडून आमच्या पवईचे क्वार्टर्स विकायला गेले. एक लक्षात घ्या बांधवांनो आणि भगिनो, कामगार संघ नसता आणि अरविंद सावंत नसता तर पवईच्या क्वार्टरमध्ये लोक रस्त्यावर गेले असते. मी माझं मोठेपण नाही सांगत आहे. संघटना आहे म्हणून वाचलात. घरात घुसून बाहेर काढले असते तुम्हाला एकेकाला. का बरं? कादिवलीला बुरीला ओपन लँड आहे ना, का नाही विकत? ती विकत नाही. पण जिथे ज्या क्वार्टर्स मध्ये पवई सारख्या ठिकाणी आपले कर्मचारी राखतायत ती पहिले बाहेर काढा म्हणे. अरे वा, खरबरीत पत्र दिलं, आंदोलन गेलं. BSNLच्या मुख्य महाव्यवस्थापक जे जुहूला बसतात तिथं गेलो, तिथं आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनाचा हात तर लावून बघा, काढून तर बघा, मी तुम्हाला दाखवतो. मी पत्रही दिलं कारभारीत. आज ते सगळे लोक पुन्हा त्या घरामध्ये राहत आहेत. ही कामगार संघाची देणगी आहे त्यांना. म्हणून लक्षात घ्या, एक तर राज्यकर्त्यांना जाणीव राहिली नाही, ते कुठेही जातात जय श्रीराम बोलतात. आता मला आश्चर्य वाटतो, जय श्रीराम. प्रभू रामचंद्र 22 तारखेला उद्घाटन आहे आणि रोज TV वाले अँकर पण तिकडे गेले. हो, कोणाच्या डोळ्यात कधी पाणी यायला लागलं काही विचारत नको यायला. त्या मणिपूरच्या महिलांना त्यांची नग्न धिंड ह्या देशामध्ये काढली गेली. लाज नाही वाटली, कलंक लागला आपल्या देशाला. तेव्हा टिपूसवर पाणी येत नाही तुमच्या डोळ्यातून, राग येत नाही. आग आली पाहिजे होती खरं तर, आग. काय कोणतरी येणं जर का रडलं जर रडू आलं, हे आश्चर्यच आहे. त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आम्ही काय मागतोय असं म्हणजे 3 मंदिर आम्हाला हवीत. काशीचं पाहिजे, आमच्या अयोध्येचं पाहिजे. त्या मंदिरासाठी
आम्ही सत्तेत आलो, हिंदुत्वाची भूमिका घेऊन उभे राहिलो, भारतीय जनता बरोबर पार्टीबरोबर सोबत गेलो. आदरणीय उद्धवजींनी शेवटी कंटाळून विचारलं, तुम्हाला खरंच मंदिर बांधायचं की नाही? म्हणून सोलापूरच्या सभेमध्ये मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे अशी टीका केली, झोंबली बरोबर. ती झोंबल्यानंतर भाषणात गेलेला विषय पुन्हा जिवंत झाला. विषय भाषणात गेला होता बरं का, तो जिवंत झाला उद्धवजींमुळं. आणि मग कोर्टाने न्याय दिला आणि मंदिरची मोकळी केली, मंदिरं बांधायला. तुम्ही काय केलं? तुम्ही एवढंच केलं, ज्यांनी न्याय दिला त्याला खासदार करून टाकला, ते गोगईला खासदार केला, व न्याय मिळाला का विकत घेतला? असे अनेक प्रश्न मनामध्ये येत राहतात. आणि आज तुम्ही पुन्हा एकदा मंदिरावर ट्रस्ट असतो ना, विश्वस्त असतात, विश्वस्त जाहीर करतील ना, तुम्ही कोण जाहीर करणारे? कधी होणार? हा जाहीर करतो, माननीय गृहमंत्री जाहीर करता 22 तारीख को मंदिर का उद्घाटन होगा. तुम्ही हायजॅकच करून टाकलं. रोज टीव्हीवाल्यानं काय ह्याला निमंत्रण दिलं की नाही, त्याला कशाला पाहिजे? देवाच्या ठिकाणी जायला निमंत्रण लागतं का हो? मनात आलं गेलो पटकन, घेतलं दर्शन. नाहीतरी जाता येतं असं करतोच आपण. दिसलं देव की गाडीत देखले देवा दंडवत आम्ही घालतो. दंडवत नाही घालत, हात जोडतो. दंडवत घालायला कुठे जागा आहे आमच्याकडे? हे सगळं आपण करत राहतो. तेव्हा लक्षात एक आलं पाहिजे की आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा जगामध्ये वावरत आहोत की त्या जगामध्ये शाश्वतीकडून अशाश्वताकडे वाटचाल चालू आहे. जे शाश्वत आहे, तुमची नोकरी शाश्वत आहे, तुमचं पेन्शन शाश्वत आहे, ती काढून घ्या, अशाश्वत करा. त्या पेन्शनसाठी मला 10 वर्ष लोक छळतायत. त्यांचा विषय घेऊन सभागृहात बोलत राहतो मी. अनेकदा बोललो त्या पेन्शनवरनं. माझ्यासोबत हेमा मालिनी पण एकदा बोलली होती, नाही वाढली. EPF 95 तुमची ना, 2004 के बाद जो रिक्रूट हुए त्यांना काय मिळते पेन्शन? मग त्यांना पैसे मिळतात लमसम. ते कुठे म्हणतात आम्हाला लमसम द्या, त्या पेन्शन आम्हाला तशी जशी जुन्या कर्मचाऱ्यांना तशी आम्हालाही द्या. केली मागणी. 3-3.5 हजार 4,000 रुपये पेन्शन मिळते. ते EPF 90 कसं होणार? लोकांचं जगणार कसे? मग या सगळ्या प्रश्नांना एकमेव मी अभिमानाने सांगेन, सभागृहामध्ये गेल्या 10 वर्षात हे विषय कोणतरी लिहिले, मला आश्चर्य वाटलं. या प्रत्येक विषयावर लोकसभेत कोण बोलला असेल तो तुमचा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा शिवसैनिक खासदार अरविंद सावंत बोलला. तुम्ही किती कायदे काढतात. काल परवाकडे केशवप्पन का केश कर्तन असा अग्रलेख लिहिला माननीय कुबेर साहेबांनी. काय लिहिलं? NCLT म्हणजे ज्या कंपन्या अवसायानात येतात, लिक्विडेशन मध्ये जातात, त्या कंपन्या लोक रस्त्यावर आली. सगळे कामगार, जेट एअरवेजची लोक अवसायात गेली. कंपनी युनियन आमची भारतीय कामगार सेनेची होती. फार 100% आपल्याला होतं अशातला भाग नाही, पण आपण घेतो जबाबदारी. त्या लोकांना एकेकाला 70 लाख रुपये येणं होतं. ते 70 लाख रुपये देता येणार नाही. NCLT वरती सांगतं 70,000 रुपये घ्या आणि मिटवा. अरे माझी प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युएटचा विषय आहे. आम्ही पुन्हा कोर्टात गेलो, भांडलो आणि कोर्टाकडनं त्यांना प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे द्यावेच लागतील म्हणून कबूल करून घेतलं. छोटी गोष्ट नाही आहे. काल परवा आग्रह काय लिहिलं त्यांनी? द ग्रेट अनिल अंबानी त्यांची कंपनी, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची टेलिकॉम कंपनी पण होती, ती सगळी मिळून गेली घाट्यात. ती गेली, तिची किंमत काढली 47,500 कोटी रुपये. किती? 47,500 कोटी रुपये. कुणाची कंपनी? अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपनी. ती कंपनी त्यांचे बंधू, वडील बंधू, त्यांनी घ्यायचं ठरवलं. कंपनीवरचं कर्ज कुणाचं आहे? 47,500 कोटी बँकांचं. बँक कुठल्या आहेत? राष्ट्रीयकृत बँका, नॅशनलाइज बँक. नॅशनलाइज बँकेत पैसा कुणाचा आहे? तुम्हा सर्वांचा, सर्वसामान्य माणसांचा पैसा आहे. मग सर्वसामान्य माणसांचा पैसा नॅशनलाइज बँकेतला 47,500 कोटी रुपये येणं आहे. NCLT कडे गेल्यानंतर कंपनी अंशात आले, बंधुराज उभे राहिली.
आणि बंधुराजांनी सांगितलं, NCLTने सांगितलं 455 कोटी रुपये देऊन टाका, या कंपन्या सगळ्या तुम्हाला घ्या. आणि बँकांनी कबूल केलं, आमचं कर्ज 455 कोटी रुपये तरी चालेल. कुणाच्या भयाने? अंबानीच्या भयाने. कर्ज दिलं किती, व्याज झालं किती. इथं गरिबांचं कर्ज राहिलं त्याच्या घरात जातात, नोटीस लावता, फांडी कुंडी बाहेर फेकता करता ना. 455 कोटीला 47,000 कोटी 500 रुपये, 47,500 कोटी रुपयाचं कर्ज. बाप, चीड येत नाही तुम्हाला? चीड येते की नाही? मग काय टाळ्या वाजवणार चीड येऊन? नाही ना. ताली बजाव, थाली बजाव, दिया लगाव, नाही ना. म्हणून सांगतोय, तुम्ही समजू नका की आपला विषय हा फक्त महानगर टेलिफोन निगमचा आहे. मला कोणीतरी मध्ये पत्र दिलं आणि म्हणाले, साहेब ते BTS टॉवर आमच्याकडे लागत नाही. पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं. त्या भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलं, सर कुछ दिनों में टॉवर लग जाएगा. मी तेवढं धरलं, म्हटलं बरं झालं. मग आमच्या MTLचे टॉवर कधी लावतो विचारलं, दिलं पत्र पाठवून त्याला. आता आम्हाला सांग आमचे कधी लावतोस म्हणून. तुम्हाला नक्की करायचं की नाही? आणि म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा, अगदी रिटायर्ड लोक आहेत, काही आले तिथे खुश असतील कारण त्यांना पेन्शन मिळते, त्यांना चिंता नाही कशाची. पण कधीतरी विचार करा की माझा उद्योग जगला तर माझीच मुलं बाळं नातवंड उद्या ते कामाला लागतील. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं वाक्य फार बहुमोल आहे, उद्योग जगला तर कामगार जगेल. तो उद्योग जगवायचा की नाही? जगवायचा असेल तर मला असं वाटतं, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सातत्याने सांगतात की 2024ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. शेवटची अर्थ की लोकशाही जिवंत राहील की नाही याचा तो द्योतक असेल. तुम्हाला अफूची गोळी दिली जाते, तुम्हाला महागाईबद्दल बोलता येतं. तुमच्या दरवाजात तुमचे नाते होते सगळे असणार, कोणतरी भाजपात असेल त्याला विचारा, बाळा रे त्या 400 रुपये सिलेंडरच्या वेळेला ती स्मृती राणी सिलेंडरवर बसून नाचत होती थया थया. आज 1100 रुपये सिलेंडर झाला. तुम्ही ब्र नाही काढत, गप्प राहता. जगातील इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्या नाणेनिधीने आपल्या देशाला वॉर्निंग दिली. का दिली? तर 2014 साली आपलं कर्ज 54 लाख कोटी रुपये होतं. देशावरचं कर्ज 54 लाख कोटी. ते कर्ज आता 2023ला 205 लाख कोटी झालं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वॉर्निंग दिली देशाला, तुमचं कर्ज आणि GDP जवळ आला, समोर 100% आला, डबग्यात आला तुम्ही. आपण बँकांना म्हणतो ना, बँकांचे ॲसेट आणि कर्ज हे जर सारखं आलं तर डुबलीच. तरी तुम्हाला काय वाटतं? जय श्रीराम का झाली, अपू घेतली तर जय श्रीराम. विसरलो ताबडतोब, कर्ज झालं. महागाई गगनाला भिडली आहे. मग ते काय करतात? वर सांगतात 81 कोटी लोकांना आम्ही फुकट अन्नधान्य देतो. लाज नाही वाटत? ही अभिमानाची गोष्ट आहे का? अन्न सुरक्षा कायदा काढला होता सोनिया गांधींनी. यांनी 81 कोटी लोकांना अन्नधान्य फुकट देतो म्हणजे काय देता? गवणे तांदूळ. कबूल आहे. काय झालं? म्हणजे 81 कोटी लोक, 140-30 जी काय आपली लोकसंख्या आहे त्यामधली एवढी लोक ही बिलो पॉवर्टी आहेत. म्हणजे गरीब अधिक गरीब झाला, श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. अंबानी आणि अदानीमध्ये सर्वात पुढे कोण ह्याच्या स्पर्धा चालू आहेत. जागतिक श्रीमंतीच्या लिस्टमध्ये ते लोक येतात. आनंद आहे हिंदुस्थानी कोणी आला तर. पण त्याला सगळंच विकायचं चाललंय. एअरपोर्ट विका, उद्या MTL पण विकतील त्यालाच. दुसरा घेणारा कोण नाही, एकच माणूस आहे. कोळसा पण तोच घेतो, विमानतळ पण तोच घेतो, सगळं तोच घेणार. मग MTLचं काय होईल तुम्हाला माहिती आहे. पण एक शब्द देईन, माझ्या जीवात जोपर्यंत रक्त आहे ना तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही. हिम्मत तर करून बघा, आम्ही बघतो ना. मग तुमच्याला ओरिजिनल शिवसैनिक पण दिसेल. मंत्री बघायचं आहे की शिवसैनिक बघायचा? तुम्ही ठरवा. नाही तर मला मंत्री करा,
तुमच्या महानगर टेलिफोन नाही वर काढलं तर माझं नाव अरविंद सावंत आहे. एवढे ऍसिड आहेत. फक्त त्याला घाबरून करत नाही बरं का. त्याचा धंद्याचं काय होईल? तुमचं वाटोळ झालं तरी चालेल, तुमचं वाटोळ झालं तर त्याचा धंदा व्हायला पाहिजे, कारण तो त्यांना फंड देतो ना. काहीतरी दिल्लीत गेलात ना तर भारतीय जनता पार्टीचं कार्यालय बघायला जा. 7 स्टार कार्यालय, 1 नव्हे 2. आणि त्यांच्या त्या सगळ्या उपशाखा आहेत ना, वनवासी टनवासी सगळ्या, त्या सगळ्यांना दिल्लीमध्ये कार्यालय बांधून दिली गेलीत. जागा दिल्या दिल्लीतल्या, कार्यालय बांधून दिलेत. प्रचंड पैसा आहे आता. हा देतो, हा लुटतो आणि त्यांना देतो. धारावीवर लक्ष काय माहिती आहे ना? का उद्धवजींनी मोर्चा काढला धारावीला? तुम्ही म्हणाला आमचा काय संबंध? धारावी पत्र काढलं होतं, छोटस आव्हान गेलं होतं, जात्यामधले दाणे रडती सुपातले असती, धारावीकडे धारावी म्हणून नका बघू. त्या धारावीमध्ये त्या अदानींना 4 FSI दिला. बाजूचा नाला पण त्याच्यात, त्याला पण FSI, गार्डन पण, सगळं FSI त्याला. आणि पुन्हा त्यांनी ज्या ज्या परवानग्या घ्यायच्या आहेत त्या परवानग्या महापालिकेने किंवा जी कोणी सरकारी यंत्रणा असेल तिने 15 दिवसात परवानगी द्यायची. आणि 15 दिवसात परवानगी नाही दिली तर ती परवानगी मिळाली असं समजून अदानीने काम पुढं उचलायचं. एकट्या अदानीला ही सब. हा वा 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 वा, कळलं का तुम्हाला? आणि पुन्हा काय करायचंय तर त्याला TDR मिळणार. TDR म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. पण एका ठिकाणी आपण बांधकाम करतो, बाबा इथे 10,000 स्क्वेअर फूट बांधकाम झालं, अजून 10,000 बांधता आलं, 10,000 शिल्लक आहे, तो विकता येईल. मग ते 10,000 कुठे विकायचं? कुठेही विक. चला, धारावीतला भाव आहे 20 आणि 25,000 रुपये चौरस मीटर. आमच्या मलबालचा रेट आहे 4.5 लाख रुपये मीटर. हा तिथून तिकडे विकायला जाईल. आणि सांगणार कसं? मी 90% रेटने देतो. आणि 90% ते 25,000 आहे, तिथे 3,60,000 देणार तू 90% म्हटल्यानंतर, किंवा 4 लाखाने देणार. कुणासाठी चाललंय हे सगळं? आणि तिथल्या माणसांना 10 किलोमीटर रेडियल डिस्टन्समध्ये आम्ही बसू, म्हणजे कुठेही टाकतील. जा, दिलं तुला घर. मग पोलिसांना घर का नाही? गिरणी कामगारांना घर का नाही? जे पण आपली मराठी माणसं आहेत त्यांना घरं का नाहीत? मराठी म्हणजे मराठीच असायला पाहिजे नाच नाही. पिढी जात तिथे राहणारे लोक आहेत. उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, पिढी जात राहिलेले आहेत. काही तर महाराष्ट्राच्या आंदोलनात पण उतरलेले लोक आहेत. त्यांनी आपल्याला स्वतःला मराठी समजलेले आहेत, महाराष्ट्रीयन समजले आहेत. अशा महाराष्ट्रीयन लोकांना द्या ना. काल परवडे इन्कम टॅक्सचा विषय मी मांडला, वाचलात की नाही तुम्ही मला माहिती नाही. 5,000 ब्रोकर भरती केली, 5 मराठी माणसं. मी आज तुम्हाला सांगतो, मी आत्ता बाळाशी तेच बोललो, बाळा यापुढं आपली जी जाणीव ट्रस्ट आहे, ती जाणीव ट्रस्ट मराठी माणसांना, भूमिपुत्रांना डोकली लागण्यासाठी आपलं नाणं जसं लोकाधिकार समितीच्या वेळेला आपण करतो खडखडीत वाजावं म्हणून मुलांसाठी जाणीवच्या वतीनं ती मुलं कुठल्याही परीक्षेला, UPSCला बसू दे, MPSCला बसू दे, कुठल्याही परीक्षेला बसेला, जाणीव त्यांच्यासाठी क्लासेस घेईल. अगदी माफक दराने घेईन, फुकट किंमत नसते. अगदीच गरीब आहे त्याला फुकट देऊ, बघू आपण काय करत ते. पण मला बघायचं MPSCला माझा माणूस कसा पास होत नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशनला 5 पोरं पास. मुंबई नव्हे, उभ्या महाराष्ट्रातली फक्त 5 मुलं पास. अख्खा इन्कम टॅक्स बिहार आणि UPने भरलो. हायला आश्चर्य. इतकी ढ माणसं आहेत का आपल्या महाराष्ट्रात सगळी? तुमची मुलं सगळी ढ आहेत वाटतं का? बसत नाहीत परीक्षेला? बघून घ्या. हा काय कोणाच्या उत्तर भारतीयांच्या आणि यांच्या विरुद्धचा लढा नाही, हा लढा भूमिपुत्रांचा आहे. त्यांना तिकडे मिळालं पाहिजे, आम्हाला इकडे मिळालं पाहिजे. आम्ही नाही तिकडे येत, तुम्ही इकडे येऊ नका. प्रश्न मिटला. इथल्या माणसाला द्या ना. तुमचा उत्तर भारतीय इथे राहतो त्याला मिळू दे ना. ही हॅज अ लेजिटिमेट राईट टू गेट द ऑपॉर्च्युनिटी. त्याला कायदेशीर अधिकार मिळाला पाहिजे. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण कामगार संघाचं शिबिर जेव्हा हे मर्यादित बैठक घेतो मर्यादित पदाधिकाऱ्यांच्या, तेव्हा आत्मचिंतनाचा हा विषय आहे. आणि हा आत्मचिंतन करताना महागाईचा विषय आहे, बेरोजगारीचा विषय आहे. कोट्यावधी देशामध्ये 12 कोटी तरुण बेरोजगार आहेत. माझा शेतकरी आत्महत्या करतोय. यवतमाळमध्ये गेल्या 15 आठवड्यात 6 लोकांनी आत्महत्या केल्या. 1200च्या वर आत्महत्या त्या विदर्भातल्या लोकांनी केल्या. अरे टिपू साला डोळ्यातून, बाई रड ना ग जरा त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी नाही रडत बाई माझी, कळलं का? मग हे सगळं विसरायला पाहिजे तुम्ही.
जवान मारले जात आहे. 370 धारा झाली, तिथे आमचा जवान मारला जातोय. हिंदूंचं पुनर्वसन झालंच नाही. पाकिस्तान घुसतंय, चायना घुसतंय, हे सगळं विसरा. फक्त एकच बोला, जय श्रीराम. का सगळं सुटलं बरं का. बघ सुटलं सगळं. आणि आपण भोळसट ताबडतोब अंध बघतो. हे चायला तो सोशल मीडियावर फिरवत असतो. करा 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 करा, इकडे हे कापलं, इकडे गाय कापली, इकडे बैल कापला. गप रे. तुझं जीवन कसं जगतोयस त्या माझ्या पोटाचं सांग मला, काय करतोयस ते. माझ्या जीवनाची भ्रांत आहे मला, माझ्या जगण्याची भ्रांत आहे मला, माझ्या देशाची भ्रांत आहे मला, माझ्या एकतेची भ्रांत आहे मला, माझ्या एकजुटीची भ्रांत आहे मला, माझ्या अखंडतेची भ्रांत आहे मला. तुम्ही रोज जातीपातीतले लढे उभे करता आणि सगळ्यात माझा महाराष्ट्र कलंकित झाला. तो महिलांच्या अत्याचारात वाद गेला, तो शेतकऱ्यांच्या आत्महत्येत गेला, तो बेरोजगारीत गेला. सगळे धंदे उठो निकलो, तुम्हारे लिए बुलेट ट्रेन रखी है, यहाँ से उठो बुलेट से उधर जाओ, डडाम डुडुम. काय काय गेलं. वेदांत फॉक्सकॉन गेला, एअरबस गेली, बल ट्रक पार्क गेला, काल परगडे तुमची डायमंड बाजार गेला, आता पुन्हा आज आणि काल 2 दिवसात 2 नव्या कंपन्या गेल्या. सगळं सुरतला. आमचा राग नाही गुजरातवर, तरी त्यांचा विकास करावा, आमचं का ओरबडावं. म्हणून ते आम्ही लोकाधिकारच्या वेळेला म्हणायचो की स्वतःच्या समोर आलेल्या ताटातलं अन्न खाणं ही संस्कृती आहे. समोरचा कुणीतरी तेवढ्यात भुकेला आला तर त्याला आपल्या ताटातली एक रोटी देणं ही सुद्धा संस्कृती आहे. पहिलं खाणं म्हणजे प्रकृती आहे. स्वतःच्या ताटातलं जेवण जेवणं प्रकृती आहे. पण एक भुकेला माणूस मित्र आला तर त्याला माझ्या ताटातली एक चपाती देणं, काढून घे भाजी देणं, पोळी भाजी देणं ही संस्कृती आहे. पण माझं ताटच हिसकावून घेणं ही विकृती आहे. देशात केंद्रीय पातळीवर विकृती आहे. आणि दुर्दैवानं देशाचे पंतप्रधान म्हणतात, अगर गुजरात आगे गया, सूरत आगे बढ़ गया तो देश आगे बढ़ गया. बाकी काय झालं. तुम्ही देशाचे आहात की सुरतचे आहात की गुजरातचे पंतप्रधान आहात. या सगळ्या गोष्टी विसरून हा भ्रम निर्माण करायचा. आणि मग नवीन काय केलं, तिकडे कोणतरी जातीपातीची गणसंख्या मोजा, जातनिहाय गणसंख्या मोजा असा आग्रह होतोय. साहेब तर जातच मानत नव्हते, पण आग्रह होतोय ना. मग माझ्या महाराष्ट्रात काय होतंय, म्हणून मी म्हणालो महाराष्ट्र कलंकित. हे सगळं झालं. मग आणखीन काय घडतंय तर मराठा तो आरक्षणासाठी रस्त्यात उतरलाय. ओबीसी विरोधात लढतोय. मग ते दोघं लढतायत म्हणून धनगर बाहेर पडलाय, धनगर बाहेर पडलाय म्हणून आदिवासी बाहेर पडलाय. उभे देशात कुठे चित्र आहे. चौघे लढतायत पण चौघेही मराठी आहेत बरं का. धनगर सुद्धा मराठी, आदिवासी सुद्धा मराठी, ओबीसी सुद्धा मराठी. आणि मराठा तर मराठीच आहे ना. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली तेव्हा असं म्हटलं होतं, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडा. आणि मराठी माणसा एक हो तरच तुला न्याय मिळेल. तो मराठी माणूस आज जातीपातीत भांडतोय, एकमेकाच्या विरोधात शत्रूसारखा उभा राहिलाय. आणि अनाजी पंत मजा बघतायत. कळतंय का तुम्हाला. आणि मग तुम्ही दुबंगलात तर त्यांना सत्तेवर यायला मार्ग मोकळा झाला. भांडा भांडत राहा एकमेकाशी, ते सत्तेवर बसले जाऊन. कळलं. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, 2024 निवडणूक तर आहेच, पण MTNL बचाना है तो भी 2024 को मोदी को हटाना है. MTNL बचाना है तो इस सरकार को हटाना है. MTNL बचाना है तो मोदी जी को हटाना है. MTNL बचाना है जो अपनी सरकार लाना है. इसीलिए अपने आज का अधिवेशन लिया है. अपनी विचारधारों की सरकार आनी चाहिए. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जे काय मुडवर असाल आज आलेले ते सगळ्यांनी एक विचार करा. यस ठीक आहे, पण या कानाने नळी फुंकेली सोनारी, इकडून तिकडे गेले वारे नाही. आता लढा सामाजिक सुरू आहे, पुढे तो राजकीय सुरू होणार आहे. त्या राजकीय लढ्यामध्ये सुद्धा तुम्हाला उभं राहावं लागेल. कारण देश आर्थिकदृष्ट्या खचला तर सगळंच गेलं कामात. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता एक लक्षात ठेवायचं आहे की आम्ही आज कटिबद्ध होत आहोत. आमच्या महाराष्ट्राच्या भावी पिढीला सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध होत आहोत. महाराष्ट्रानं एकदा घडवून दाखवलं. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, करोनामध्ये लक्षावधी लोकांचे प्राण त्यांनी वाचवलेत, हे विसरू नका. म्हणून मी मगाशी म्हणालो जाणीव, हल्ली जाणीव राहिली नाही.
मिळालं ना टाटा, चलो आता परत भेटायचंच नाही कधी. ती जाणीव असायला पाहिजे. ती जाणीव तुम्ही लक्षात ठेवा. ती तुमच्यापुरती मर्यादा ठेवू नका. जाणीवेची बीज घराघरात पेरा. आणि जाणीवेची बीज पेरलीत का कृतज्ञतेचं बीज पेरलं जाईल. आणि कृतज्ञतेचं बीज पेरलं का निश्चित कृतज्ञतेचं झाड उगेल. ते झाड तुम्हाला सावली दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ते बीज आपल्याला पेरायचंय, जाणीवेचं बीज पेरायचंय. ते जाणीवेचं बीज जाणीवेने पेरा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. तो महाराष्ट्र दाखवायचा आपल्याला. तो असा उभा करूया की राष्ट्राने सुद्धा त्याचा आदर्श घेतला पाहिजे. तो आदरणीय उद्धवजींनी दाखवून दिला होता. पण गद्दारांनी तेव्हाही होते, संभाजीराजांना पकडून देणारे गद्दारच होते, आजही गद्दार आहेत. हे फरक पडलेला नाही. पण निदान निष्ठावंतांचा इतिहास लिहिला जातो, गद्दारांना गद्दार म्हटलं जातं. मला अभिमान आहे की माझा महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि लोकाधिकार समिती इतिहासाच्या पानामध्ये काही निष्ठावंतांच्या यादीमध्ये असेल. आणि तो निष्ठावंतांच्या यादीमध्ये तसाच राहू द्यासाठी आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो. नव्या वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर, आरोग्यदायी, सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला भाजपचं मेडिसिन नको. पहिली शपथ घ्या, भाजप औषध नको. औषध न लगे मजला. ते औषध नको. जमलं तर तुम्हाला चांगलं कडू औषध देऊ आम्ही. बरोबर कडू किरायत काढून घ्या, एकदा देऊन टाकू. ते देऊ आपण. ते काम आपण कराल असा विश्वास व्यक्त करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.